टीमला विनंती आहे. चला, जय बजरंग स्पोर्ट्स पाळणापाडा टीम, आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. त्यानंतर कानाई स्पोर्ट्स पाय आपणास देखील विनंती आहे, आपण संपर्क साधायचा आहे. मॅच इथे आपण पाहतोय युक्ती 11 वालाई पाडा आणि प्रो स्पोर्ट्स लाईन पाडा. पहिला बॉल इकडे खेळून काढाय, ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहे तिकडे, फक्त एक सिंगल धाव मिळेल. अवलेस बघा रोहितच्या बॅट मधून हवाई सफर, मात्र तिकडे बघा गजानन आहे. गजानन आउटफील्ड मधला एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे, पकडला झेल. थँक्यू डीजे. सध्या तरी भावेश पाहतोय आपण, खूप चांगला डान्स करतोय. सध्या तरी सगळ्यांच्या पसंतीत पडतोय भावेश, आणि भावेशाला शुभेच्छा देखील आल्यात. रोहित बाद झाला आणि रोहित आपण पाहतोय, रोहित याची तिसरी मॅच आहे आणि तिसऱ्या मॅच मध्ये 0चा चष्मा घालून माघारी परतलाय रोहित. 3 मॅच मध्ये 0वरती बाद तो झालाय. बघा पहिल्या चेंडूवरती बाद, प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा असेल, गावदेवी स्पोर्ट्स पाटीलपाडा असेल किंवा विजयदीप खोपरेपाडा असेल, पहिल्या चेंडूवरती बाद होऊन तो माघारी परतलाय. आणि ही माहिती आम्हाला शुभमने दिलाय. रोहित बाद झाल्यानंतर नक्कीच अटॅकिंग क्रिकेट देखील पाहायला मिळालाय युक्ती 11 वालाईपाडा टीम कडून, हे देखील शुभमने सांगितलंय. बहनों और भाइयों, बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूं उस साल का लोकप्रिय गीत. थँक्यू विजय शुभम. बघा फक्त चेंडूला दिशा दिलाय, चेंडू जाते कव्हर पॉइंट मध्ये, क्षेत्ररक्षक तिकडे चेंडूचा पाठलाग करतोय, चेंडू थांबेल का? चेंडूला थांबवलाय. फुटबॉलच्या साहाय्याने आपण पाहतोय, फुटबॉल खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक खूप चांगलं क्षेत्ररक्षण, धावा रोखल्या 2 आपल्या संघासाठी. नक्कीच तिकडे बाउंड्री देखील आहे, तिकडे एक बाउंड्री पंच मला वाटतं बसवायला हवा, कारण आपला कॅमेरा तिकडे पोहोचू शकत नाहीये, कारण झाडं देखील आहेत तिकडे मध्ये. तर आपण एक तिकडे बाउंड्री पंच देखील ठेवायचा आहे. मला वाटतं वैभव धूम यांचं आगमन झालंय. वेलकम वैभव धूम. वाटतं आम्हाला इशारा केला की काय? उचली घेणारा चेंडू आहे आणि या पंचाने ते दाखवलंय 1 फॉर दी ओव्हर. आपण पाहू शकता कशा प्रकारे चेंडू इथे हाताला गेला होता. नक्कीच इथे रिव्ह्यू जर घेतला असता कदाचित वाईट देखील मिळाला असता, कारण एक आपण पाहतोय संघाला एक रिव्ह्यू दिला गेलाय. आता त्या रिव्ह्यूचा फायदा काही घेता आलेला नाहीये. चला, षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत 11. एक गडी बाद 11 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं करने का. थँक्यू डीजे.
अवलेस बघा चेंडू मिस केलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर देखील गेलाय. हा आलाय बाईच्या स्वरूपात चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 15 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचं षटक हे मार्गस्थ आहे. सरळ बॅटने खूप चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे मात्र संधी नाही आहे. चेंडू सीमारेषा पार. हा येतोय आणखीन एक दर्जेदार चौकार. ऑन साइडला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे डी मध्ये ऋषिकेश शेलार. थोडासा मिसफील्ड झाला. अजित घरत बॅकअप साठी येईल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावा या पूर्ण केल्या. धाव फलक 2 ने जाऊन पोहोचतोय 21 धावसंख्येवरती. 21 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. ऑन साइडला खूप चांगला फटका केलाय मात्र फटका फसलाय. ऋषिकेश आलाय. क्या बात आहे. सुपर्ब. काय चांगला झेल पकडलाय ऋषिकेशाने. दोन्ही पाय स्लिप झालेत मात्र स्वतःला सावरलाय आणि झेल पकडलाय. ओहो बघा काय झेल पकडलाय बघा. दोन्ही पाय स्लिप झालेत. जमिनीवरती कोसळलाय त्यानंतर झेल त्याच्या हातामध्ये आलाय. खूप चांगला झेल बघा. दोन्ही कॅमेऱ्याच्या अँगलने हा झेल दाखवला जातोय. चेंडू हवेमध्ये आहे आणि चेंडू हवेमध्ये असल्या त्या अगोदरच इथं स्लिप झाला आणि झेल त्याने पकडलाय. हा चेंडू येतोय निर्धावच्या स्वरूपात. डॉट बॉल. धावफलक 21 धावा. या षटकातील चेंडू टाकून झालेत 5. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. ऑन साइडला फटका खेळलाय आणि बघा पुन्हा एकदा ऋषिकेश आलाय. ऋषिकेश शेलार पकडलाय. आणखीन एक झेल. 2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 21 धावा धाव फलकावरती. 22 धावांचं टार्गेट सेट केलाय. 12 चेंडू आणि 22 धावा. 22 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील धावतं समालोचन पोहोचवण्यासाठी पुन्हा एकदा आपल्यासोबत जॉईंट होत आहेत भावेश बनगा. त्या अगोदर जाऊया आपण डीजे कडे. ऐकूया सुमधुर संगीत.
कडचे. तर मी विनंती करतोय युती 11 वालीव संघ छत्रछन लगेच सजून घ्या, कारण जास्त वेळ जाणार नाही याकडे लक्ष द्या. तसेच प्रोस्पोर्ट लैनीपाडा संघ आपलं सलामीवीर जे आहे ती मैदानाच्या पाठवून द्या. 12 चेंडू असतील आणि 22 धावांची गरज. एक जबरदस्त सामना. या सामन्यामध्ये जो जिंकेल तो गावदेवी स्पोर्ट चिंचोटी विरुद्ध लढेल. 11च्या फरफरीने चालावं लागेल. प्रति षटकामध्ये 2 षटकामध्ये 2 षटकांचा सामना होतोय. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक जुळले गेलेत त्यांचं देखील करूया सरचे स्वागत. तसेच आपण बघतोय इथे मात्र जे उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना तुम्ही बघताय. एका बाजूला आपण बघतोय तो म्हणजे प्रोस्पोर्ट लैनीपाडा वर्सेस युती 11 वालईपाडा या दरम्यान सामना चालू आहे. यामध्ये सामना जो जिंकेल तो सरळ गावदेवी स्पोर्ट चिंचोटी संघा विरुद्ध लढेल. सलंबीची जोडी आपण बघतोय मंद मंद पावलांनी मैदानाच्या आत दाखल होत असताना बघतोय. ऋषिकेश आणि अजित अशी सलामीची जोडी बघायला मिळते. तर नंबर 1 चा गोलंदाजी मार्कवर येतोय. रोहित दळवी येतोय नंबर 1 चा गोलंदाज. बघूया 11च्या फरफरीने चालावं लागेल. काय होतंय काय घडलं होतंय या 12 चेंडू मध्ये नक्कीच आपल्याला समजेल. देऊया दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक अजय शुभेच्छा. ऑल द बेस्ट. रोहित दळवी नंबर 1 चा चेंडू घेऊन जातोय फलंदाज ऋषिकेश साठी. ओ याला मात्र अपील आणि ते मात्र पंचांनी लगेच उचलून धरले. गडी बाद. बॅटची एज आणि यशच्या कुठलीच चूक करण्यात गॉन. पहिल्या चेंडूवर गडी बाद. टँकडीचे गडी बाद झालाय. पहिल्याच चेंडूवर गडी बाद केलाय तर म्हणजे रोहित याने. आणि यावेळी पुण्याचा जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि गडी बाद. विकेट डाऊन. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात. तर नवीन फलंदाज अजय येतोय. हॅट्रिक वर येतोय. बघूया हॅट्रिक साधली जाईल का. गोलंदाज रोहित मार्फत हॅट्रिक चेंडू नक्कीच इथे मात्र टाकण्यासाठी सज्ज होतोय. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. समोर आहे तो म्हणजे अजय. ओ यामध्ये जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू पाहतोय निर्धाव. 2 बंधू आपल्याला बघायला मिळतात क्रीजवर. जिंकण्यासाठी 22 धावांचं टार्गेट ठेवले 2 षटकामध्ये आणि त्याचा पाठला करत असताना मात्र थोडासा बिकट परिस्थितीमध्ये आतापर्यंत जाणवलाय प्रोस्पोर्ट लैनीपाडा संघ आतापर्यंत. ओ यामध्ये जोरदार मारण्याचा प्रयत्न. शतरक्षक येतोय चेंडूला उचलतोय तोपर्यंत दुसरी धाव प्रयत्न होत नाहीये. नक्कीच अजित मात्र थांबून देतोय तर म्हणजे अजयला 1 धावण्याची इथे मात्र खातं खोललं जात आहे संघाचं आणि स्वतःचं खातं खोललं जात आहे.
आता मात्र 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. रिकव्हर रेट थोडाफार पुढे फरकला जातोय. 15.75च्या फरकाने आतापर्यंत चालावं लागेल. याला मात्र अपील केली होती ते मात्र तर नक्कीच बॅटने ब्रश होते चेंडू आणि एक धाव अर्जित केली जाते. एक धावण्याची जास्त काय मिळणार नाही. धाव संख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते 2 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातील. गोलंदाज रोहितचा काय कमालीची गोलंदाजी केली या पहिल्या षटकामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेटने अजय फाटी. यावरून मात्र दूरवरून चेंडूला घेतला जात. या क्षेत्ररक्षक आहेत प्रदीप. जोपर्यंत चेंडूला उचलतील तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातात. 2 ने मात्र जास्त काही वालेपाडा संघाला फरक पडणार नाही. एक षटकाची समाप्ती झाली आहे. धाव संख्या ती म्हणजे 4 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 2. मला आठवला पाहिला की मग काय तिला झापक झुपक झापक झुपक वाजत राहतंय. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज येतोय प्रदीप भोईर येतोय नंबर 2चा गोलंदाज. आता मात्र 6 चेंडू असतील आणि 18 धावेंची गरज जिंकण्यासाठी. 6 चेंडू 18 धावा. याला मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक तिथे मात्र चुकी करतोय. जेल इथे सुटला जातोय. जीवनदान दिलं जातंय. मात्र नक्कीच ही धाव मला वाटतं होणार नाहीये की काय. तर धाव पूर्ण होते. 2 धाव इथे पळून पूर्ण केल्या जातात. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 6 या आकड्यावर. 5 चेंडू आणि 16 धावांची गरज. 5 चेंडू 16 धावा. नक्कीच बघूया मोठ्या पटकेची फार गरज आहे. यावेळेला पाहता जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय आणि पकडतो झेल. गडी बाद. विकेट डाऊन. थँक्यू डीजे. आता मात्र समीकरण बघायला मिळतं 4 चेंडू 16 धावेंची गरज जिंकण्यासाठी. जिंकण्यासाठी बघायचं झालं तर मात्र 22चं लक्ष होतं. मात्र पहिल्याच चेंडूपासून विकेट जात राहिले आणि त्याचा दबाव म्हणून आपल्याला बघायला मिळतं. थोडाफार अडचणीमध्ये सापडलाय प्रो स्पोर्ट लैनीपाडा संघ. 4 चेंडू 16 धावांची गरज असेल. न्यू बॅटर बघायला मिळतोय. रुपेश बघायला मिळतोय. डावकर आताचा फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. 6 धावा झालेत आणि 3 गडी बाद झालेत. आता मात्र 4 चेंडू असतील आणि 16 धावांची गरज असेल. थोडंसं फास्ट खेळायचं आहे. जास्त वेळ जाणार नाही. याकडे लक्ष द्या. प्रदीप पुन्हा एकदा गोंधळी मार्कवर. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतोय आणि मात्र झेल सुटला जातोय. चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा. झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता. झेल सुटला गेलाय आणि इथे मात्र 2 धाव पळून पूर्ण केल्यात. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकली ती म्हणजे 8 या आकड्यावर. 3 चेंडू 14 धावांची गरज. 2 मोठे पटके. नक्कीच या मॅचला वेगळीच कलाटणी देऊन जाईल. या मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. एका हातात झेल आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या अटेम्प्ट मध्ये नक्कीच झेल सुटला होता. त्याच्यानंतर
पुन्हा एकदा स्वतःला सावरलं आणि चांगला झेल पकडला यष्टीरक्षकाने आणि विकेट बाद झालाय. थँक्यू टू जे नवीन फलंदाज कुमार बगळे येतोय खेळण्यासाठी. त्यांच्या माहितीसाठी 2 चेंडू असतील आणि 14 धावांची गरज. नक्कीच जर गोलंदाजांनी एक्स्ट्रा धावा दिल्या तर नक्कीच लैनीपाडा संघ या मॅच मध्ये येऊ शकतोय. नाहीतर मात्र अतिरिक्त मात्र शिल्लक राहिले असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. ओ याला मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतोय. शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये पंबल होतोय. चेंडू मात्र निघून जातोय सीमा रेषा पार. चौकार. आता मात्र शेवटचा चेंडू असेल. 10 धावांची गरज असेल. 1 चेंडू आणि 10 धावांची गरज जिंकण्यासाठी. यावेळेस मात्र निर्धाव होतोय चेंडू. मला वाटतं विकेट जाते. बॅटची एज आणि यष्टीरक्षक याच्या हातामध्ये विसावला होत आहे. गडी बाद होतोय आणि नक्कीच पुढच्या फेरीमध्ये नक्कीच इथे मात्र आपण बघतोय युती 11 वालाईपाडा संघ नक्कीच पुढे फरकतोय. त्यांचा संघ त्यांच्या समोर असेल तो म्हणजे गावदेवी स्पोर्ट चिंचोडीचा संघ असेल. बघूया नाणेफेक